आज आपण इथे मसाले भात बनवून घेणार आहोत, म्हणजेच वाटाणे भात. तर तुम्ही याला काही म्हणू शकता, तिखट भात, पुलाव वगैरे. तर जर असं काही वेगळं चटपटीत खाण्याची इच्छा झाली तर असं तुम्ही करून खाऊ शकता. आणि वाटाण्याचं सीझन जरी नसलं ना तरी वाटाणे भात तुम्ही अशा प्रकारे करून खाऊ शकता, त्याची मज्जा घेऊ शकता. आणि त्यासोबतच ही कढी जर अशी असली ना यासोबत वाटाणे भातासोबत तर छान कॉम्बिनेशन वाटते, खायला मज्जा येते. चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पहिल्यांदा ओम साईराम सर्वांना. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि इथे पहिल्यांदा आपण पाणी गरम करायला ठेवणार आहोत. तर मी इथे मोजून पाणी घेतलेलं आहे. तर 2 पातेलंभर मी इथे पाणी घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलं. नंतर इथे आपण तडका तयार करून घेऊ. त्याआधी मी तांदूळ भिजत ठेवले, म्हणजेच धुवून स्वच्छ धुतलेले आहे आणि मोजून घेतलेले आहे ते पण. आणि त्याला पाणी न ठेवता त्यामध्ये म्हणजे धुवून घेतलेले आहे. तर इथे आता तडका द्यायचा. तर मी इथे कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलं. त्यामध्ये एक तेजपान, थोडीशी जावित्री, एक वेलदोडा आणि 2 ते 3 मिरे, लवंग आणि थोडी कलमी, जे पण खडे मसाले असेल ते तुम्ही इथे टाकू शकता. फक्त इथे गॅसची फ्लेम लो आहे. आणि तेल थोडंसं इथे जसं आपल्याला गरम लागते ना म्हणजे तडक्यासाठी, त्यानुसार इथे ठेवलेलं आहे. आणि गॅसची फ्लेम एकदम लो ठेवली, म्हणजे जळल्यासुद्धा गेलेलं नाही पाहिजे मसाले. नंतर इथे 2 मिरचे मी असे कापून घेतलेले आहे, ते सुद्धा छान असे परतून घ्यायचे. थोडा कढीपत्ता टाकायचा. आणि नंतर इथे मी कांदा घेतलेला आहे, एक बारीक चिरून घेतलेला आहे. तर त्यालासुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं. आता गॅसची फ्लेम थोडी वाढवायची, मीडियम करू शकता. नंतर इथे कांदे परतून झाले 1 ते 1.5 मिनटानंतर की इथे अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे, एखादी चम्मच, आणि त्यालासुद्धा चांगलं परतून घ्यायचं. गॅसची फ्लेम इथे मीडियमच ठेवलेली आहे, बिलकुल लो वगैरे केलेली नाही आहे. तर यालासुद्धा एखादी मिनिट लागू शकतो किंवा कमी वेळसुद्धा लागू शकतो. आता अद्रक लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकलं. मीठ म्हणजे थोडंसं जास्तच टाकलेलं आहे. कांदे पण परतले जातात चांगले पटकन आणि एकाच वेळेस टाकून दिलेलं आहे. नंतर इथे मी वाटाणे भिजत ठेवलेले होते रात्रभर, ते घेतलेले आहे. तुम्ही जर तुम्हाला वाटाणे भात खायचा असेल तर तुम्ही 3 ते 4 तासाआधी वाटाणे भिजत ठेवा, किंवा तुम्हाला रात्री खायचं असेल तर सकाळी भिजत ठेवा, छान भिजल्या जातात. तर 3 ते 4 तासात किंवा 4 ते 5 तासात वाटाणे चांगले भिजल्या जातात. आता वाटाणे टाकल्यानंतर याला 2 ते 3 मिनटं किंवा 3 ते 4 मिनटं चांगलं लो फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे. छान असे परतल्या जातात. आता वाटाणे चांगले परतून झाल्यानंतर इथे आलू घेतलेला आहे मी एक. तर 1 ते 1.5 आलू घेतलेला आहे. मीडियम साईजचे 2 म्हणू शकतो किंवा एक मोठा आलू म्हणू शकतो. तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. तर छान छिलके काढून याचे चिरे करून त्याला पाण्यामध्ये ठेवलेलं होतं, नाहीतर तो काळा पडतो. त्याला परतून घ्यायचं 1 ते 1.5 मिनटासाठी. इथे तुम्ही कोबीसुद्धा वापरू शकता, फुलकोबी. तर जे पण तुम्हाला टाकावं वाटत असेल त्यामध्ये टाकू शकता. परसबीनच्या शेंगासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता, छान लागते. नंतर इथे टोमॅटो टाकलेला आहे एक, चांगला परतून घ्यायचा. त्यासोबतच इथे मी हळद टाकली आणि तिखट थोडंसंच टाकलेलं आहे, कारण की इथे आपण स्टार्टिंगला मिरच्या घेतलेल्या होत्या 2 तिखट, आणि इथे मी थोडंसं तिखट टाकलं आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे 1 ते 1.5 मिनटासाठी. आणि जोपर्यंत वाटाणे छान असे शिजल्या जात नाही, तिखट जे मसाले आहे आपण टाकलेले आहे ते परतून झाल्यानंतरच यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे आहे. आता या गंजुलीने मी तांदूळ घेतलेले होते आणि भिजवून म्हणजे स्वच्छ धुवून घेतलेले आणि बाजूला ठेवलेले होते. तर त्याच गंजुलीने मी 2 गंजुलीभर पाणी घेतलेलं आहे. तर यामध्ये मी म्हणजे धुतल्यानंतर पाणी ठेवलेलं नव्हतं त्यामध्ये, त्यामुळे मी इथे 2 गंजुलीभर पाणी घेतलेलं आहे, गरम करायला ठेवलं होतं. तर आता छान तांदूळ टाकल्यानंतर यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. लो फ्लेम ठेवायची गॅसची, चांगलं परतून घ्यायचं. आणि इथे मी घेतलेला आहे बिर्याणी मसाला, तर एखादी चम्मचभर, किंवा तुम्ही घरी जे आपले खडे मसाले असतात ना त्याला भाजून घ्यायचं आणि त्याची पूड करायची. तर इथे हे जे मसाले आहे ना ते शेवटी टाकायचे, म्हणजे तेलामध्ये परतल्या नाही गेले पाहिजे, नाहीतर त्याचा फ्लेवर राहत नाही.
आता जो बिर्याणी मसाला मी 1 चम्मच टाकला आणि चांगलं मिक्स करून घेतलं. तर इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं 2 छोट्या गंजुलीभर. तर ते पाणी मी इथे मोजून घेतल्यामुळे मी पूर्णच पाणी टाकणार आहे. टाकलं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता. आता गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे इथे. तर गरम पाणी टाकल्यामुळे याला बिलकुल वेळ लागणार नाही गरम होण्यासाठी. बुडबुडे बघू शकता तुम्ही, दिसत असेल तुम्हाला. लगेचच जे आहे ना उकळी येऊन राहिलेलं आहे. त्यामुळे भात एकदम मस्त असा मऊ लुसलुशीत आणि एकदम किचकिच होत नाही. मस्त असं परफेक्ट प्रमाण आहे. आता इथे कुकरची शिट्टी लावून घ्यायची. गरम असल्यामुळे पहिले शिट्टी काढायची, नंतर लावायची, नाहीतर झाकण उडू शकते. इथे गॅसची फ्लेम लो टू मीडियममध्ये ठेवायची आणि मस्त अशा 2 ते 3 शिट्ट्या इथे घ्यायच्या किंवा 2 शिट्ट्या घ्यायच्या आणि लो फ्लेमवर मस्त असं 2-1 मिनटं शिजू द्यायचं आणि असंच थंड होऊ द्यायचा. लगेच काढायचं नाही. मस्त असा भात रेडी होतो. बघू शकता कुकरसुद्धा मस्त असं थंड झालेला आहे आणि वाफाळता भात आहा काय सुंदर दिसत आहे. याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता. असली तर टाका, नसली तरी काही हरकत नाही. तर मस्त असा भात झालेला आहे. बघू शकता तुम्ही. आहा, दिसत असेल तुम्हाला, इतका जबरदस्त दिसत आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान झालेली होती. तर नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारचा भात. तुम्ही याला मसाला भात, वाटाणे भात, तिखट भात, पुलाव काहीही म्हणू शकता. तर अशा प्रकारे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि कधीतरी असं खावं वाटते. आणि वाटाण्याचं सीझन असलं तर अजून मजा येते खाण्याची. पण नसलं वाटाण्याचं सीझन, म्हणजे वाटाणे छान ताजे वाटाणे जर नसले तर तुम्ही फ्रोझनसुद्धा वापरू शकता किंवा फ्रोझन नसेल वापरायचे तर अशा प्रकारे भिजत टाकूनसुद्धा तुम्ही वाटाणे वापरू शकता. तर नक्की करून बघा. आणि कढीची रेसिपी चॅनलवर टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय, नमस्ते अँड टेक केअर. ओम साईराम सर्वांना. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. पण चॅनलला सबस्क्राईब करा बरं का.